सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे पिशवीभर आनंद. पिशवीभर आनंद. शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका मॉलमध्ये एक प्रौढ दाम्पत्य खरेदीला आलं होतं. खरं तर आता दोघेच असतात घरी, फारशा वस्तू लागत पण नाहीत, पण थोडा वेळ जातो, कंटाळवाण्या रुटीनमध्ये थोडा बदल होतो, म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता. शनिवार रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचं. सवयीनं एक ट्रॉली घेतली आणि त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचं लक्ष आजूबाजूच्या खरेदी करता आलेल्या लोकांवर होतं. त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्यापेक्षा लहान दाम्पत्याने. ते दोघे खरेदीत अगदी मशगूल झाले होते. आवडलेली वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत माहिती वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही ते ठरवत होते. एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर आहे असं जाणवलं की किंचित नाराज होऊन ती वस्तू परत नीट जागेवर ठेवत होते. ज्येष्ठ दोघांनी हे सगळं टिपलं आणि आपापसात एकमेकांकडे बघून हसले. ज्येष्ठ दाम्पत्याला आपले नवशिकेपणाचे दिवस आठवले. एक एक रुपया खर्च करताना विचारपूर्वकच ठरवावं लागायचं असे ते दिवस होते. काय वाटलं कोणास ठाऊक, ते दोघे त्या वयाने लहान असलेल्या नवरा बायकोंकडे चालत गेले. नमस्कार, आपण ओळखत नाही एकमेकांना? माझ्याकडे या मॉलचे 2000 रुपयांचे एक फ्री कुपन आहे. त्याची मुदत 4 दिवसात संपणार आहे. आम्हाला काही खरेदी करायची नाही, तर तुम्हाला ते कुपन दिलं तर चालेल का? समोरून साहजिकच प्रश्न आला. त्या बदल्यात आम्हाला किती पैसे भरावे लागतील? 2000पर्यंत काहीच नाही. त्याहून जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भरावे लागतील. ज्येष्ठ जोडप्यातल्या नवऱ्यानं शंका समाधान केलं. तरुण दाम्पत्याला आश्चर्य वाटलं. त्यातली बायको म्हणाली, आम्हालाच का देताय हे तुमचं कुपन? मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडणार, कारण मगापासून आम्ही तुम्हाला बघतोय आणि आमचे सुरुवातीचे दिवस आठवले, म्हणून मग असेच तेव्हा पण टॅग बघून आम्ही खरेदी करत होतो. हे पहा, तुम्हाला फसवायचा त्रास देण्याचा हेतू नाही, पण वापरलं नाही तर हे कुपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला. या बदल्यात तुमची खरेदी झाली की आपण शेजारी आईस्क्रीम शॉप आहे तिथे भेटू, चालेल? ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला. तरुण जोडप्याने एकमेकांकडे पाहिलं आणि ते कुपन घेऊन ते खरेदी करता वळले. ज्येष्ठ जोडपं कॅश काउंटरच्या दिशेने निघालं. तरुण जोडप्याची चर्चा सुरू झाली. काय घ्यावं? त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती. घरची जरा बिघडलीच होती, ती 2000त नसती आली. मग कपडे वाळत टाकायचा स्टँड, तोही महाग होता. बराच काथ्याकूट झाल्यावर नवरा म्हणाला, सरळ वाण सामान घेऊन जाऊया. त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली, तेवढं आपण दोघं आरामात कमावतो. आता अशा गोष्टी घेऊ ज्या सहसा आपण घेणार नाही. नवऱ्याला लगेच पटली ही कल्पना. दोघांनी पटापट यादी करायला सुरुवात केली. मुलांसाठी मोठ्या रंगपेट्या, शाळेचं लेखन साहित्य, चॉकलेट, सुकामेवा, मुलांच्या आवडीचा खाऊ, स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथणं, डाव, मसाले, असं बरंच काही घेताना ते सतत बेरजा करत होते. दोघांना मजा आली खरेदी करताना. कॅश काउंटरवर वस्तू मोजून घेताना त्यांच्या लक्षात आलं, एक मोठी पिशवी छोट्या छोट्या वस्तूंनी भरून गेली होती. दोघं आनंदी चेहऱ्याने बाहेर आले. समोर ते ज्येष्ठ दाम्पत्य होतंच. चौघे आईस्क्रीम शॉपमध्ये बसले. ऑर्डर दिली. आईस्क्रीम खाता खाता ज्येष्ठ दाम्पत्यातला नवरा म्हणाला, पोरांनो, ऐकाल माझं? दोघे कान टवकारून ऐकू लागले. आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला. जर महाग गोष्ट घेतली असती तर एकच आली असती, पण बघा,
आज तुमच्या पिशवीत लहान लहान गोष्टी आहेत, त्या तुम्हाला थोड्या काळासाठी का होईना खूप आनंद देणार आहेत आणि जन्मभराच्या आठवणी देखील. आपलं आयुष्य असंच आहे. एक महागाची गोष्ट मोठी असली तरी परवडत नाही, म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे आनंद जगायला काय हरकत आहे. मोठी ध्येय असावीत, पण त्यामागे धावताना रोजचे छोटे आनंद आपण निसटू देऊ नयेत. सॉरी बरं का, एकदम प्रवचनच दिलं मी तुम्हाला, असं म्हणत दोघे उठले आणि गेटकडे निघाले देखील. तरुण जोडप्याला धन्यवाद म्हणायचा वेळही न देता ते दोघं भानावर आले तेव्हा त्यांना जाणवलं, अरे ते दोघे उतरले बघ, बायको म्हणाली. पण तोवर ते दोघे ज्येष्ठ खाली उतरले पण होते. उतरले ग ते. आता काय करायचं? उतरल्यानंतर आपण त्यांना कसं काय थँक्यू म्हणणार किंवा धन्यवाद देणार. पण तरी देखील त्यांनी थोडीशी हिंमत धरली आणि निघाले त्यांच्याकडे. मग त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी अगदी मनापासून धन्यवाद दिले. मोठी ध्येय असावीत हे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे, पण तुमच्या या छोट्या छोट्या पिशवीभर गोष्टींचा आणि त्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आणि तुम्ही आम्हाला जो खूप मोठा धडा शिकवला आहे ना याच्यामुळे, त्याच्यासाठी तर आम्हाला नक्कीच तुमचे खूप धन्यवाद मानायचे आहेत. तो पिशवीभर आनंद घेऊन ते दोघेही आपल्या घराकडे आनंदाने निघाले. तर खरं आहे ना मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद असतो आणि अशा छोट्या गोष्टीतला आनंद अगदी मनापासून आपण घेऊया. मोठी गोष्ट केव्हा तरीच घडते, पण रोज घडणाऱ्या छोट्या लहानशा छान छान गोष्टी असतात, त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. तुम्ही पण तसा नक्की प्रयत्न कराल याची माझी खात्री आहे. उद्या अशाच छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.